नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत तर टी 25साठी येणारे महत्त्वाचे असे 25 प्रश्न। चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। खालील शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी महत्त्वाचे 25 संभाव्य प्रश्न दिले आहेत। हे प्रश्न विविध घटकांवर आधारित आहेत। शिक्षणशास्त्र, अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांचे मनोविज्ञान, वर्ग व्यवस्थापन, मूल्य शिक्षण इत्यादीवर आधारित प्रश्न बघूया। शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी महत्त्वाचे 25 प्रश्न, त्यापैकी आज आपण 15 प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, शिक्षण म्हणजे काय? तर उत्तर आहे, शिक्षण म्हणजे उद्दिष्टपूर्तीसाठी होणारी कृतिशील प्रक्रिया। दुसरं, संघटनवादी शिक्षण सिद्धांतांचे प्रणेते कोण आहेत? उत्तर आहे जॅन पियाजे। तिसरं, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचा घटक कोणता? शिक्षक। चौथा आहे, शिक्षणात सक्रिय सहभाग म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांची स्वतः कृतीतून शिकणे। पाचवा आहे, शिकवताना शिक्षकाने कोणत्या तत्त्वावर भर द्यावा? तर उत्तर आहे विद्यार्थी केंद्रित अध्यापनावर। बिहेवियरिझम म्हणजे व्यवहारवाद या सिद्धांताचे मुख्य तत्त्व कोणते? तर उत्तर आहे शिक्षण हे सवयी आणि प्रतिसादावर आधारित होते। सातवा आहे, ब्लूम टेक्सॉनॉमी मध्ये कोणते 3 स्तर आहेत? उत्तर आहे ज्ञान, समज आणि उपयोग। आठवा आहे, बालकाचा पहिला शिक्षक कोण असतो? उत्तर आई। 9, मूल्य शिक्षणाचे उद्दिष्ट काय असते? विद्यार्थ्यांमध्ये सद्गुण आणि सामाजिक जाणीव विकसित करणे हे मूल्य शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। शिकणे ही प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे? शिकणे ही प्रक्रिया सतत चालणारी आहे। शिकणे म्हणजे या व्याख्येचे उदाहरण काय? नवीन ज्ञान व कौशल्य आत्मसात करणे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काय करावे? तर प्रोत्साहन द्यावे। 13, प्रेरणा म्हणजे काय? तर उद्दिष्टपूर्तीसाठी अंतर्गत किंवा बाह्य प्रेरक शक्ती म्हणजे प्रेरणा होय। त्यानंतर 14वा प्रश्न आहे, चांगला शिक्षक कोण असतो? जो विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन करतो तो चांगला शिक्षक म्हणून ओळखला जातो। प्रश्न 15वा बघूया। वर्ग शिक्षणात प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग कशासाठी होतो? उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती आणि सहभाग टाळण्यासाठी वर्ग शिक्षणात प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग केला जातो। तर ही होती 15 प्रश्न। पुढील भागात आपण या उर्वरित प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।